ताई नगर हा आपण घरामध्ये आपण मंडळामध्ये जाऊ शकता. मंदिरात छोटं मंदिर आहे तिथे आपण ह्याला यूज करू शकता. त्याच्यामध्ये प्रचंड मोराचा आणि शंखाचा आवाज सुद्धा दिलेला आहे, जो आपल्याला वातावरण प्रसन्नता वाटतं. आणि ह्याचा व्हॉल्यूम तुम्ही जसा पाहिजे कमी जास्त आपल्याला करता येतं. अजून वाढवायचा पण अजून वाढवू सुद्धा शकता. जर तुम्हाला मोरा शंख आवाज नव्हता तो पण आपण म्यूट करू शकता. नुसता ढोल ताशा पाहिजे तसं पण आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतं. कोणाला भेट द्यायला पण छान, वजनाला एकदम हलकं आहे आणि कुठेही तुम्ही कॅरी करू शकता, कुठेही लावू शकता. इलेक्ट्रिक वरती चालतं ते. 24 तास जरी लावलं तरी हरकत नाही त्याला. हे 7000. आपल्याकडे बिडाचे तवे आहेत ताई. मेन म्हणजे हे सगळे तयार केले, वळसवलेले, सीझन करून दिलेले आहे. लगेच तुम्ही उद्याच्या उद्या गावणे, डोसे, आंबोळ्या करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये अप्पे पाहिजे अप्पे करायचं आहे. बिडाच्या कडे आहेत, बिडाचे चपाती तवे आहेत. हे सगळ्या आपल्या बिडामध्ये आहेतच. प्लस त्याच्यामध्ये लोखंडामध्ये पण आपल्याकडे चपाती तवा आहे, त्याच्या कडे आहेत, भाकरी तवा आहे, स्पेशली फ्राय पॅन आहे. नंतर तुम्हाला बघितलं तर माझ्याकडे पितळेचं पण मिळेल, तांब्याचं पण मिळेल. स्पेशली म्हणजे हा पितळेचा तवा जो आहे हा पूर्ण पितळ सिंगल शीट मध्ये तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये पोळी भाकरी परोठे करण्यासाठी एकदम छान ताई. हा बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार पण नाही हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्या प्रकारे आपल्याकडे पितळेमध्ये लगडी आहे, पातेली आहेत, कढई आहे आणि सगळ्याला मेन म्हणजे कलई केलेल्या आहे. सगळ्या जाड बुडाच्या आहेत त्या. तशा आपल्याकडे कुठलंही बघा ते छोट्या पातेलं ते मोठी पातेली सगळी पातेली आपल्याकडे अवेलेबल आहेत. लहानापासून मोठ्या साईज पण. मी तुम्हाला शिऱ्याचं पाहिजे 1.25 किलो तशी पण मांडणी आपल्याकडे अवेलेबल आहे तिथे. नंतर आपल्याकडे स्टेनलेस स्टीलच्या कढई आहेत. ट्रायप्लाय मध्ये पाहिजे तर ट्रायप्लाय मध्ये पण आहेत. पातेली, कढई, लगडी, अंडी, फ्राय पॅन, सॉस पॅन सगळं मिळेल. तसं आपलं पितळेचं घी पॉट आहे. पितळेचा असा घी पॉट आहे आणि सगळ्याला आतमध्ये कलई केली. याच्यात लहान मोठी अशा 2 साईज अवेलेबल असतात. याच्यामधली ही लहान साईज आहे. तसे आपले हे मसाल्याचे डबे आहेत. मसाला डब्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 साईज येतात. हे कोणाला भेट देण्यासाठी किंवा घरामध्ये पण आपण इझिली वापरू शकतात. ते क्लीन करायला त्रास होत नाही, कारण मॅट फिनिश असल्यामुळे कधी काळी पडले दिसणार नाही तुम्हाला. अजून बघितलं तर आपल्याकडे दुधासाठी गंज आहेत जे आपण जुन्या पद्धतीचे जे असतात हे दुधासाठी वापरा तुम्ही, ताकासाठी, लस्सीसाठी. दूध बाहेर कधी ओतू जात नाही. सगळे जाडबुडाचे येणार तुम्हाला 18 गेज मध्ये. आणि हे आपले हार्ड कोटिंग मध्ये पण तुम्हाला टोप मिळेल, कढई मिळेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला तवे पाहिजे तवे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. पितळेचे चमचे इंडक्शन वरती पण चालतात, रेग्युलर गॅस शेगडीवरती पण वापरता येतात. आणि पितळेची बघाल तर एक नवीन प्रकारची हंडी सुद्धा आहे, त्याला विथ लीड तुम्हाला दिलेलं आहे. मी तुम्हाला व्हेज करायचं आहे, नॉनव्हेज करायचं त्यासाठी एकदम छान पडतं ते. झाकणात सकट तुम्हाला मिळाल्यामुळे कसं होतं आपण काही इझिली करता येतं. त्याच्यामध्ये पण साईजेस अवेलेबल आहे. 1, 2, 3 अशा 3 नंबर पर्यंत साईज अवेलेबल आहे त्याच्यात. आणि हे सगळे चमचे आहेत. हो, याच्यामध्ये पितळेचे चमचे आहेत, स्पेशल पितळेची पकड आहेत, सांगशी सांगशी आहे. त्याच्यामध्ये स्पॅच्युला आहे, उलटणं आहे, पितळेचा झारा आहे, भातासाठी आहे. सगळे प्रकार. तुम्हाला छोटा जरी स्पॅच्युला पाहिजे तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसा. आणि हा कॉपरचा दिवा आहे, म्हणजे बाहेर तुम्हाला मिळतो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा. ह्याच्यामध्ये कसं तुम्ही ज्या वात लावता वातीमध्ये तेल खाली ओघळतं, त्याच्या ओघळणं नाही परत आतमध्ये त्याच्यासाठी दिले. कधी पूजेसाठी आपल्याला बरं पडतं, नाही तर नुसती जरी प्लेट तुम्ही काही आपण पूजेला आपण वापरू शकता. असा सेट आहे तो पूर्ण. तो नगर तुम्हाला दाखवला. नंतर आपल्याकडे हे पनीर मोल्ड आहे पनीर बनवण्यासाठी. म्हणजे आपलं खराब झालेलं दूध आहे, म्हणजे असलेलं दूध आहे ते ह्याच्यामध्ये टाका, वरून फक्त प्रेस करा, सगळं पाणी निघून जाणार. मग फ्रीज मध्ये सेट करा, पनीर रेडी जाईल. त्याच्यात आता माझे तुम्हाला पितळेचे दाखवले हे स्टेनलेस स्टील मध्ये येतात. स्टेनलेस स्टील मध्ये पण आपल्याकडे 3 साईजेस आहेत, स्मॉल, मीडियम, बिग. ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही असे मसाला ठेवता येतात. नंतर पितळेमध्ये बघाल तर पितळेची आपली पकड आहे स्पेशली, जी बाहेर तुम्हाला मिळत नाही. अडकिता आरामात तुम्ही सुपारी कटिंग करा किंवा आपण कोणाला भेट द्यायची आली भेट द्यायला किंवा शोपीस म्हणून पण ठेवतात हल्ली. चकलीचा सोऱ्या आहे तुम्हाला दोन्ही पण, म्हणजे प्रेस करायचं पण मिळेल आणि वरतून फिरवायचं पण मिळेल आपल्याला ते. हो, नारळ खवणी येते. किचन ओटा, डायनिंग टेबल, टेबलाला लावून आपण इझिली वापरू शकता. महत्वाचं म्हणजे हल्ली सगळ्यांकडे कसं मॉडेलर किचन झालंय, म्हणजे खाली किचन ट्रॉली वरती हाफ फ्रॉम पट्टी असते, त्यासाठी तुम्हाला ही गॅप दिलेली आहे. किचनच्या ओट्याला फक्त अशी असं पातळ उघडायचं आहे.
आणि आरामात तुम्ही याच्या अशा प्रकारे कटिंग करा, खोबरं खावा ताई, सगळ्यासाठी छान. काम झालं परत बंद करून ठेवून द्या. हे कधी खराब होणार नाही. स्टेनलेस स्टीलची ब्लेड आहे ती, काही शाप कमी होत नाही. नंतर आपल्याला ही पितळेची उडली पण आहे ती, कारण बाहेर तुम्ही बघाल तर उडली न जाता पातळ पत्रा मिळतो. हातात घेऊन बघा ताई, ह्याचा एकदम वजनदार एकदम उरली येणार. ह्याच्यामध्ये पण साईजेस असतात, लहान, मीडियम आणि ह्याच्यापेक्षा 2 साईज मोठ्या पण येतात. 4 साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. ते बाजूचं स्टीलचं काय? हे इडली कुकर. तुम्हाला नुसता इडली स्टँड पाहिजे तर तो पण मिळेल, इडली कुकर पाहिजे तो पण मिळेल, मल्टी कुकर पाहिजे तो पण मिळेल. तिन्ही प्रकार आता माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ताई. ह्याच्यामध्ये ऍट अ टाइम 13 इडल्या तुम्ही करू शकता. तांब्याच्या हंड्या पाहिजे अशा त्या तांब्याच्या हंड्या पण आहेत, त्याला पण प्रत्येक हे स्पेशली राईस साठी, बिर्याणीसाठी आपण याला वापरतो. ते पण तांब्याचे आहेत पाणी पिण्यासाठी. छान आहे. माझा नंबर आहे 9619435744. थँक्यू. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल. तिथे मी असेच अपडेट देत असते, म्हणजेच कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळतंय. तर तिथे कोणी फॉलो केलं नसेल तर नक्की करा. भेटूया लवकरच.